नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, अनेक दिवसापासून अनेक शिक्षण सेवक बांधवांचा फोन, मेसेज, कॉलद्वारे विचारणा होत आहे. शिक्षण सेवक 1 वर्षाचे होणार आहे का? शिक्षण सेवक मानधनवाढ होणार आहे का? आणि शिक्षण सेवक रद्द होणार आहे का? तर काही यूट्यूबर्सवरती 1 वर्षाचे शिक्षण सेवक होणार आहे, मंत्रालयात त्याबाबत मीटिंग झाली, असे अनेक यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी चर्चा केली. परंतु खरं वास्तव हा शिक्षण सेवक रद्द आणि शिक्षण सेवक मानधनवाढ हा मुद्दाच मुळात युवा विद्यार्थी असोसिएशनने मागील 1 ते 1.5 वर्षापासून घेतला आहे. आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. पुण्याची पत्रकार परिषद असेल, श्रमिकमध्ये झालेली राज्यव्यापी मोठी, त्यासोबतच सर्व आंदोलनात्मक लढा असेल, उद्योगमंत्री उदयजी सामंत असेल, त्यासोबतच एकनाथजी शिंदे साहेब आता सध्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, सोबतच अजितदादा पवार राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट व त्यानंतर सर्वांनी सामूहिकमध्ये घेतलेला निर्णय म्हणजे न्यायालयीन याचिका. यामध्ये सर्व आपण कृती समिती नेमून ती न्यायालयीन याचिका दाखल केली. आणि ह्या दरम्यान युवा विद्यार्थी असोसिएशन कधीच शांत नव्हती. काल 5 ते 6 बांधवांचा अपघाती मृत्यू झाला. काही जणांचा जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यावर असताना त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अशाच मेडिकल क्लेम काल परवा सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात अगदी एका भगिनीला अपघाताला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत त्यांना कुठलाही मेडिकल क्लेम नाही, संरक्षण नाहीये. तर अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशनने ही बाब मंत्रालयात स्वतः मी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि इतर माझ्यासोबत राज्य कोर कमिटीच्या सदस्यांनी, मुख्यमंत्री, सध्याच्या वित्तमंत्री या सर्वांकडे ती मागणी लावून धरली आणि संरक्षण देण्यात यावे, सोबतच मेडिकल क्लेम या सर्व बाबी आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी अनुकंप धर्तीवर समाविष्ट करून घेण्यात यावी ही मागणी केली आहे. आणि मुळातच शिक्षण सेवक मानधनवाढ व शिक्षण सेवक रद्द याबाबत जर सांगायचं झालं तर जेव्हा नुकतेच हिवाळी अधिवेशन जे झाले होते 3 ते 4 महिन्यापूर्वी नागपूर येथे, तेव्हा सकाळी 7 वाजता मी स्वतः, माझ्या समवेत प्रदीप गुज्जर सर असतील, हरिभक्त परायण झिरपे सर अभियोग्यताधारक, यासोबतच आकाश जाधव सर, अमोल इंगळे सर, नागसेन गवई सर, यासोबत लीलाधर खेरडे सर, अशी सर्व मंडळी आम्ही सकाळी 7 वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री यांची भेट घेतली व शिक्षण सेवक मानधनवाढ हा मुद्दा उपस्थित केला होता. तर त्यावेळी राज्यात सध्या आर्थिक टंचाईचं कारण करून त्यांनी हा विषय घेतो पण सद्यस्थितीत घेणार नाहीये आणि लवकरच मानधनवाढ होईल, यावर खरोखरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला. आणि सोबतच अहिल्यानगर येथे 265 जे बांधवांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत तोही मुद्दा आम्ही प्रामुख्याने लावून धरला. आणि तिसरी बाब म्हणजे जेव्हा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन 2025-26 भरतीचे सुरू झाले नव्हते, हे 3 मुद्दे घेऊन प्रामुख्याने आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारे या संदर्भात वरिष्ठ लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्याबाबत काहीच झाले नव्हते. तरी सुद्धा आपण काल 2 दिवसामध्ये मंत्रालयात प्रत्यक्ष माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी उलट प्रश्न आम्हालाच केलाय. याबाबत आम्हाला तरी काहीच कल्पना नाहीये, तुम्हालाच कुठून कल्पना मिळाली? अशा संदर्भात कुठल्याही प्रकारे तिथे कुठली मीटिंग झाली नाही किंवा चर्चा झाली नाही. परंतु उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांची जेव्हा भेट घेतली होती राज्य पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तेव्हा त्यांचे स्वीय सहाय्यक सानप साहेब भेटले होते. तेव्हा याबाबत जो सीएसबी तासिका तत्वावर प्राध्यापकांच्या बाबत जो मानधनवाढीचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षण सेवक जे तुटपुंज आणि अल्प मानधनावर काम करत आहेत त्याबाबत निर्णय होऊ शकतो. त्याबाबतचा ड्राफ्ट त्यांनी तयार करून देण्याचे आम्हाला सुतोवाच केले होते. त्याबाबत आम्ही कार्यरत आहोत सुद्धा. तर ही माहिती आहे मित्रांनो मानधनवाढीच्या बाबत. तर मानधनवाढीच्या बाबत ज्या उलटसुलट चर्चा आहे त्या चर्चांना पूर्ण विराम द्या. त्याबाबत कुठल्याही प्रकारे मीटिंग्स अथवा विचाराधीन असा कुठलाही प्रकार नाहीये. आपण न्यायालयीन लढाई लढतोय. सोबतच युवा विद्यार्थी असोसिएशन सर्व शिक्षण सेवक बांधव हे शासकीय सेवेत रुजू असल्यामुळे त्यांना आंदोलनात्मक किंवा निवेदनात्मक पाठपुरावा सद्यस्थितीत करता येत नाही, ही मनात थोडीशी
शंका निर्माण आहे. त्यामुळे युवा विद्यार्थी असोसिएशनने ही धुरा खांद्यावरती घेऊन आपला लढा कासोगतीने का होईना प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण सेवक मानधनवाढ व शिक्षण सेवक रद्द ही मागणी प्रामुख्याने घेऊन जातोय. आणि सेवा संरक्षण सोबतच अकाली मृत्यू आला तर त्या शिक्षण सेवक बांधवाच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत अनुकंप धर्तीवर समाविष्ट करून घेण्यात यावे व आरोग्य विमा म्हणजेच मेडिकल क्लेम त्याला लागू करण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने वेळोवेळी लावून धरतोय. जेव्हा जेव्हा आपण मंत्रालयात जातोय तेव्हा तेव्हा लोकप्रतिनिधी अर्थातच मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांच्या वारंवार निदर्शनास आणून देतोय. तर या शिक्षण सेवक बाबत ही सत्यस्थिती व प्रत्यक्ष घेतलेली माहिती होती. तर आपण शिक्षण सेवक याबाबत लढतच आहोत. नक्कीच काही ना काही परिश्रमाला यश मिळणारच आहे. नक्कीच मानधनवाढ होईल. आपण या आशेवर आपला पाठपुरावा निरंतरपणे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने चालूच अखंडितपणे ठेवणार आहोत. तर या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.